नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशा वड्या बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। वाडग्यामध्ये बघा कोबी घेतलेला आहे हा आणि बारीक कापून घेतलेला आहे। पहिला तर मोठा मोठा काय केलेला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी कापून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर चॉपरला जरी थोडासा बारीक केला तरी पण चालू शकते। त्याच्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचं गाजर घेतलं होतं, साल काढून बघा अशा पद्धतीमध्ये मी खिसून घेतलेलं आहे। वाटीने जर म्हटलं ना ते सगळं साहित्य एक वाटी आहे। ही मका घेतलेली आहे बघा, आणि मक्याला सुद्धा मी काय केलेलं कच्चीच आहे, उकडलेली वगैरे नाही आहे, फ्रेश मका आहे। ही पण मी चॉपरला थोडीशी मी आबडधोबड करून घेतली, म्हणजे बघा अशा पद्धतीत करून घेतलेली आहे। ही पण त्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी आहे। थोडंसं साहित्यामध्ये जास्त कमी जरी टाकलं तरी चालू शकते। आणि अर्धा कांदा घेतलेला आहे, तो चॉपरला बघा मी असं बारीक करून घेतलेला आहे। तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कांदा जर नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी पण चालू शकतात। हे कसं तुम्हाला जर 2-3 दिवस जर वड्या जर ठेवायच्या असल्या का नाही तर मग तुम्ही कांदा नाही टाकला तरी पण चाललात। हे मी सगळं साहित्य काढून घेते। त्यात टाकायचे बघा आपल्याला 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, थोडंसं जिरं आणि 6 पाकळ्या लसणाच्या अशा मी ही कुटून घेतलेल्या आहेत। आबडधोबड करून घेतलेल्या आहे। पेस्ट जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते। आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं असं बारीक एकदम केलं टाकलं तरी पण चालू शकते। अर्धा चमचा ह्याच्यामध्ये धने पावडर, कारण आपण ह्याच्यामध्ये जिरं मी कुटून घेतलेलं आहे थोडंसं। अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा छोट्या आकाराचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे ती थोडीशी कमी तिखटवाली आहे। 1.5 चमचा आपल्याला टाकायचे सफेद तीळ, ती थोडीशी मी जास्त घेतलेले आहेत। छोटा अर्धा चमचा हळद, त्यात टाकायचे आपल्याला बघा थोडीशी हिंग पावडर, छोटा अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घेतलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचे मीठ। मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मिरे पावडर, एकदम थोडीशी घेतलेली आहे। जर तुम्हाला जर कुटून घ्यायची असेल ना तर 4 ते 5 मिरेची पावडर कुटून घ्या। ह्या टाकायचे आपल्याला कोथिंबीर, ह्या टाकणार आहे 1 वाटीभर बघा असं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यातलं बघा मी अर्धच टाकलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे। 2 चमचे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। आता हे काय करायचं आपल्याला माहिती आहे का, पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाही, आपल्याला हे मळून घ्यायचे। पण मळायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी पालक पण टाकू शकता, 1 बटाटा पण खिसून टाकू शकता। कच्चा बटाटा टाकायचा, शिजवलेला टाकू नका, चवीला एवढं छान लागणार नाही, पण कच्चा जर टाकला ना तर मस्त होतं। आता हे मी मिक्स करून घेते। पहिलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जे वरती आपण जे अर्धी वाटी पीठ ठेवलं होतं ना त्यातलं एकदम थोडंसं बघा मी पीठ टाकलेलं आहे। पूर्ण जर 1 वाटी टाकलं तरी चालू शकते, पण अशाच पद्धतीत आपल्याला पाहिजे एवढं राहिलेलं आहे पीठ। मस्त तुम्हाला जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण टाका बरं का, छान चवीसाठी छान लागेल। नाही टाकलं तरी पण चालू शकते। आता आपण बनवायला घेऊया। तर असं बघा हातावर मी तेल घेतलेलं आहे, तेलाच्या जागी सुद्धा तुम्ही पाणी घेऊ शकता। आणि आपल्याला अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचं आहे। वड्यांच्या तर इतक्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्या खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा बनवून खा, मस्त लागतात एकदम। अशा बनवायच्या, चपट्या जरी बनवल्या का नाही, जरी बघा तुम्हाला लगेच दाखवते, अशा जरी बनवल्या ना तुम्ही तरी चालेल, आपल्याला कट करायचे। आणि अशा गोल जरी बनवल्या तरी पण तुम्ही चालू शकते। तर अशा पद्धतीत बघा मी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण ठेवून घेऊया। टोपात मी पाणी ठेवलेलं आहे बघा, पाणी चांगलं कडक गरम झालेलं आहे। आणि चाळणीला काय केलेलं आहे मी तेल लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ठेवायच्या बघा। आता या मी काय करते माहिती आहे का, बाकीच्या अशाच पद्धतीने मी ठेवून घेते, पटपट ठेवून घेतल्यात बघा। आणि हे दोन थोडं बारीक झालेले आहेत ते, आणि हे थोडंसं मी मोठा केलेला आहे एकच, कारण की छोटे छोटे 2 झाले असते तर मी एक मोठा बनवलेला आहे। गॅस आहे मीडियम। आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 15 मिनटासाठी आपण चांगलं शिजवून देऊया। 15 मिनटं बघा मी शिजवल्यानंतर खाली काढून घेतलेलं आहे। मस्त अशी बघा शिजली गेलेली आहे। 15 मिनटात मीडियम गॅसवर चांगली शिजली जाते। आता ह्याला काय करूया आपण, थंड होऊन देऊया। थंड झालेले आहेत बघा, तर आपण आता कापून घेऊया। तसं सुरीला काय करायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जसं आपल्याला आवडेल असे कट करायचे, बारीक मोठे असे पातळ असे करायचे बघा। अशा पद्धतीमध्ये मस्त होतात, एकदम छान लागतात आणि खायला। कट करून घेतल्यात बघा, छोट्या मोठ्या बघा आपल्या आवडीप्रमाणे कट करून घ्यायच्या। मस्त आता हे मी छोट्या घेतल्या आणि थोडंसं मी मोठं केलं होतं, त्याला पण मी असं कट करून चांगलं घेतलेलं आहे। ते चवीला इतके छान आहेत का नाही, जरूर करा तुम्ही बघा एकदा। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल एकदम चांगलं गरम झालेलं आहे। चांगलं कडक गरम जर झालं ना तर गॅस करायचा बारीक, आणि आपल्याला अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायच्यात बघा। तेलकट वगैरे काही होत नाहीत बरं का, अजिबात। जसं मी सांगितलं आहे ना तसं सेम पद्धतीनं करा। फक्त काय करा माहिती आहे का, कोबी थोडासा बारीक कापून घेतला तरी चालेल। मी थोडासा मोठाच घेतला होता कापून, थोडासा बारीक कापा। आता जेवढे तव्यामध्ये बसतात का नाही तेवढेच मी सोडून घेणार आहे,
गॅस आहे आता केला आहे परत मी मीडियम, कारण की तेल चांगलं कडक गरम झालं होतं. आणि 1 मिनिट झालं की मग पलटी करायच्या. पलटी करून घेऊया. आता ह्या बघा मधले आहेत का नाही तशा साईडला करायच्या. आणि गोल्डन कलरवर आपल्याला हे करायचं बरं का. आता ह्या साईडच्या थोड्याशात आपण होऊन देऊया. ह्या चांगल्या झाल्यात बघा कडक, मस्त होतात एकदम. फक्त तांदळाचं पीठ पण ह्याच्यामध्ये टाका तुम्ही, जेवढं मी सांगितलं 2-2.5 चमचे तेवढ्यासाठी टाकलं तर पुष्कळ होते. तर हे पलटी करून घेऊया आपण. आणि जर तुम्हाला असं म्हणजे तेलामध्ये जर फ्राय करायचं नसेल का नाही तर थोड्याशा तेलावर पण तुम्ही अशा चांगल्या भाजून घेऊ शकता. मस्त लागतात तर तशा पण. गरजच नाही खरं म्हणजे असं तेलामध्ये हे करायचं. मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा तुम्ही हे देऊ शकता बरं का. नाश्त्यासाठी पण एकदम छान आहेत आणि व्हेज आहेत का नाही. आता 1 मिनिटभर आपण फक्त करून घेऊया आणि मग काढून घेऊया. मस्त असा बघा कलर आलेला आहे. आता गॅस करणार आहे मी बारीक आणि आपण आता काढून घेऊया. आता तुम्ही तेलातनं काढल्यानंतर तुम्ही म्हणाल की हे आता तेलकट एवढ्या, तर नाही, एकदम सुक्या सुक्या होतात बघा. आहे का, तेलातनं काढलं की आपल्याला अशा दिसतात हे तेलकटसारख्या, पण सुक्या होत्या. जर तुम्हाला नाही फ्राय करायचं तर थोडंसं मग तेलामध्ये तुम्ही अशा भाजून जरी घेतल्या तरी चालेल. जसं आपण आळूच्या वड्या वगैरे कसं घेतो तशा पद्धतीनं. आता हे मी बाकीच्या काढून घेते. तव्यामधल्या बघा मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. मस्त बघा झालेले आहेत. आणि चवीला तर इतकं छान होतात का नाही. आणि एकदम सुक्या सुक्या बरं का, तेलकट वगैरे जास्त अशा होत नाही आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं जरूर करून घ्या, मस्त लागतील. किंवा थोड्याशा तेलावर जरी तुम्ही भाजून घेतल्या तरी पण चालू शकते. राहिलेल्या मी अशाच पद्धतीनं करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.